नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटवरती मधमाशी तर आली, पण ती जास्त काळ टिकण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो? सगळ्यात पहिल्यांदा फुलावस्थेमध्ये आपण केमिकलचे कीटकनाशक मारणं बंद केलं पाहिजे. त्या केमिकलच्या कीटकनाशकांमुळे आपल्या मधमाशीला त्रास होतो आणि यालाच पर्याय म्हणून आपण काही बॅक्टेरिया वापरले पाहिजे. म्हणजेच बिव्हरिया बॅसिना, त्याचबरोबर व्हर्टिसेलियम लॅकानी आणि बॅसिलस थ्रोन्जिनेसिस हे जे बॅक्टेरिया या बॅक्टेरियाने आपण कीड नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर याचा आपल्या मधमाशीवरती कोणताही दुष्परिणाम होत नाही. तर दुसरा पर्याय म्हणजे आपल्याला 4-5 दिवसांच्या अंतराने गुळ पाणी आणि त्याच्यामध्ये वेलची मिक्स करून फवारणी घेणं गरजेचं आहे. तर या गुळ पाण्यामुळे काय होतं, मधमाशीने आपल्या फुलांवरती जास्त काळ थांबते आणि तिथून ते गुळ पाणी शोषण करते. त्याचबरोबर आपण गुळ पाण्यामध्ये पोती भिजवून जागजागी शेतामध्ये असे टांगून दिले पाहिजे किंवा असे जागजागी ठेवले पाहिजे. तर यावरती काय होते, मधमाशी बसते आणि तिथून पाणी शोषण करते. रसवंतीच्या ठिकाणी जाऊन जो काही बाहेर जो चोथा उरतो, म्हणजे जे काही चुट्ट्या उरतात त्या चुट्ट्या आणून आपण शेतामध्ये जागजागी ठेवल्या पाहिजे. तर याच्यावरती मधमाशी आकर्षित होते आणि ती मधमाशी तिथं जास्त काळ टिकते. म्हणजे उसाच्या चुट्ट्यांमधून ती उसाचा रस शोषण्याचे काम करते आणि यांनी आपल्याला जास्त काळ मधमाशी आपल्या शेतावरती टिकवण्यासाठी मदत होते. तर तर तुम्ही या उपाययोजना आपल्या फळबागांमध्ये नक्की करून बघा. तुम्हाला जास्त काळ मधमाशी टिकवण्यासाठी नक्कीच फायदा होईल. तर अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.